नमस्कार. सर्वात पहिल्यांदा भावी अधिकाऱ्यांना सिव्हिल सर्व्हिसेस डे च्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही लवकरात लवकर त्या स्टील फ्रेम मध्ये एंटर करा आणि आपल्या या महाराष्ट्राचं, आपल्या भारताचं भवितव्य उज्ज्वल करा. ही PW कडनं आणि आमच्या सर्व फॅकल्टी परिवाराकडनं तुम्हाला शुभेच्छा. 2025 ची ही थीम असणार आहे, एम्पॉवरिंग द सिटीजन्स थ्रू द इफिशियंट अँड ट्रान्सपरंट गव्हर्नन्स. हा सिव्हिल सर्व्हिसेस डे का सेलिब्रेट होतो, कशासाठी सेलिब्रेट होतो, त्याची हिस्ट्री काय, इंग्रजांपासून कशा गोष्टी चालत आल्या, हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मग त्यानुसार आपल्या परीक्षांमध्ये कसे काय बदल झाले ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मी सौरभ सोनवणे. दोस्तांनो, सिव्हिल सर्व्हिसेस डे 21 एप्रिलला आपण सेलिब्रेट करत असतो. यासाठी मी जसं तुम्हाला मगाशी म्हणालो की आपली जी हिस्ट्री आहे ती या सर्व गोष्टींसाठी कारणीभूत आहे. कॉर्नवॉलिस याला भारतीय सिव्हिल सर्व्हिसेस, नागरी सेवांचा जनक असं म्हटलं जातं. वॉरेन हेस्टिंगनं या सगळ्या गोष्टींचा पाया रचला, मात्र कॉर्नवॉलिसनं सेवेत सुधारणा केल्या, आधुनिकीकरण केलं, तर्कसंगतीकरण केलं. त्यामुळं त्याला सिव्हिल सर्व्हिसेसचा जनक, नागरी सेवांचा जनक असं म्हटलं जातं. मग आता याच दिवशी 21 एप्रिल 1947 ला सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतले जे मेटकाल्फ हाऊस आहे तिथे पहिल्या सिव्हिल सर्व्हिसेस प्रशिक्षणार्थी जे होते त्या अधिकाऱ्यांना संबोधित केलं. मग हा तो दिवस आपण ओळखला आणि तेव्हापासून आपण सिव्हिल सर्व्हिसेस डे सेलिब्रेट करायला सुरुवात केली. यात एक खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यात सिव्हिल सर्व्हिसेस डे बद्दल बोलत असताना सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्टील फ्रेम असं संबोधन केलेलं होतं. त्यांच्या मते भारत चालवण्यासाठी जी आधारभूत रचना आहे ती हे अधिकारी प्रोव्हाइड करत असतात आणि आपली भूमिका ही विकासामध्ये सगळ्यात जास्त महत्वाची. मी पुढे आपल्या समोर काय काय आव्हानं आहेत आणि त्याला टॅकल करण्यासाठी परीक्षांमध्ये झालेले बदल काय काय त्याबद्दल देखील बोलणार आहे. या ऐतिहासिक भाषणाच्या स्मरणार्थ 2006 पासून मित्रांनो याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन आलेला आहे. आपण दरवर्षी 21 एप्रिलला सिव्हिल सर्व्हिसेस डे, राष्ट्रीय सिव्हिल सर्व्हिसेस डे सेलिब्रेट करत असतो. मग याची उद्दिष्ट काय काय, तर सर्वात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस मधल्या सेवकांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांची आठवण करून देणं, जेणेकरून ते सिव्हिल सर्व्हिसेस साठी आहेत, नागरी सेवांसाठी आहेत ते तिथे, हे त्यांना आठवण करून द्यायची आपल्याला. सार्वजनिक प्रशासनात उत्कृष्टता आणि सगळ्यात महत्वाचं इनोव्हेशन यांना प्रेरणा देणं की आपण नवीन काय करू शकतोय का. उदाहरणार्थ त्या दिवशी एक स्टोरी मी खूप छान पद्धतीत वाचली, मला नंतर त्या अधिकाऱ्याचं नाव पण तुम्ही सांगा, की PDS पब्लिक डिस्ट्रीब्युशन सर्व्हिस ची सगळ्यात जास्त गरज ही एखाद्या मंदिराच्या पायरीवरती बसणाऱ्या भिकाऱ्याला आहे. मग एका अधिकाऱ्याला जाणवलं की अरे ह्याला अन्नाची सगळ्यात जास्त गरज आहे. मग याला जर आपल्याला अन्न द्यायचंय तर याला आपल्याला शिधापत्रिका, राशन कार्ड द्यावं लागेल. मग अजून मेजर प्रॉब्लेम, मग जर याला राशन कार्ड आपल्याला द्यायचंय तर ह्याचा पत्ता कुठनं आणायचा. ह्यांनी डोकं लावलं. इनोव्हेशन यालाच म्हणतात की ह्या मंदिरात इथे इथे बसतो ना, हा याचा पत्ता आहे, करा त्याचं राशन कार्ड तयार करा. त्याला जेवण प्रोव्हाइड करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मग जर आपण अशा काहीतरी इनोव्हेटिव्ह वेजने पुढे गेलो तरच प्रॉब्लेम सुटू शकतात मित्रांनो. नेक्स्ट, जनतेसाठी पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा प्रदान करण्यावरती भर देणे. 2025 ची थीम मी तुम्हाला सांगितली, एम्पॉवरिंग द सिटीजन्स थ्रू द इफिशियंट अँड ट्रान्सपरंट गव्हर्नन्स. कार्यक्षम आणि पारदर्शक प्रशासनाद्वारे नागरिकांना आपण सशक्त बनवणं. ही थीम नागरिक केंद्रित धोरणं, नवीन गोष्टी करणं, डिजिटल गव्हर्नन्स वरती लक्ष केंद्रित करते. आता या डिजिटल गव्हर्नन्ससाठी श्रीलंकेनं आपल्याकडे मागणी केलेली होती. भारतानं रिसेंटली पंतप्रधान नरेंद्र मोदीजी श्रीलंकेला गेलेले होते, तेव्हा श्रीलंकेबरोबर आपण ई गव्हर्नन्ससाठी एक MOU अग्रीमेंट साईन केलेला आहे रिसेंटली. बघा, पण खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या भारतामध्ये या नवीन आहेत, ज्या अजून इतर देशांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. खास करून भारताच्या आजूबाजूला असणारे राष्ट्र. एक छोटंसं उदाहरण आठवा ना, काही वर्षांपूर्वी जर आपल्याला
नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डोमिसाईल काढायचं असेल तर सेतू कार्यालयाच्या लाईनमध्ये उभं राहावं लागायचं आणि एका सर्टिफिकेटच्या प्रोसेसिंगसाठी दिवस जायचा. आज तसं आहे का? नाही. तुम्ही नुसते तुमचे कागदपत्र घ्या आणि माझ्या सरकारमध्ये जाऊन द्या, तिथे पैसे जमा केले की 8 दिवसात तुमची कागदपत्र येतात. हे ई गव्हर्नन्स आहे. दिल्ली सरकारमध्ये त्यांनी केलेला एक महत्वाचा बदल हा खूप महत्वाचा आहे. आता ते चीफ मिनिस्टर त्यांच्या पदावरती नाहीत, पण त्यांच्या काळात झालेला एक बदल खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे राशन कार्ड. राशन कार्ड घेण्यासाठी लोकांना राशन कार्डच्या दुकानात जाण्याची गरज नाही. आता त्यांनी काय केलं तर घरीच फॅसिलिटी अवेलेबल करून दिली की तुम्ही अपॉइंटमेंट बुक करा, तो माणूस तुमच्याकडे येईल, सरकार तुमच्या दारी. जसा प्रकल्प महाराष्ट्र राबवतोय अगदी तसंच. आता ही होती 2025 ची थीम. प्रमुख कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आज विज्ञान भवन नवी दिल्ली ते सिव्हिल सर्व्हिसेसना कदाचित आत्ता तो कार्यक्रम सुरू असावा. या संबंधित प्राईम मिनिस्टर अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन प्रदान केलं जात असतं. यात जिल्हा राज्य स्तरावरती ज्या ज्या लोकांनी प्रमुख कामं केलेली आहेत त्यांना यातले जे अवॉर्ड्स आहेत ते दिले जात असतात. आता बघा मित्रांनो, आपल्या समोरची आव्हानं पण खूप जास्त आहेत. सर्वात पहिलं ते म्हणजे एक छोटीशी गोष्ट, मॅन टू पोलीस रेशो. तुम्ही जरा थोडंसं या गोष्टीकडे जा. मॅन टू पोलीस रेशो हा आपल्याकडे कमी आहे, खूपच कमी आहे. मग आता गव्हर्नन्स जर प्रोव्हाइड करायचा असेल, आपल्याकडे कायदा आणि सुव्यवस्था ठेवायची असेल, तर हे कमीत कमी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये हे सिव्हिल सर्वंट्स कसे काय करू शकतात? ही सगळ्यात पहिली आणि महत्वाची थरारक बाब आहे आपल्याकडे. नागपूरला जो इन्सिडेंट झाला किंवा छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये जो इन्सिडेंट झाला, त्यातनं आपण हे शिकायला हवं की हे सगळे इन्सिडेन्सेस जर कमी करायचे असतील तर अवेलेबल फोर्स आपण कशी काय वापरायची. यासाठी मित्रांनो रिसेंटली आपल्या परीक्षांमध्ये सुद्धा काही बदल करण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ आता एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये देखील इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड नावाचा पेपर आलेला आहे. अधिकाऱ्यांचा एक अजून मेजर प्रश्न तो म्हणजे समोर हे फायलिंगचे ढिगारे आणि आता त्याच्यातनं पटापट फायलिंगचे प्रश्न सोडवायचे. त्यात काही वर्षांपूर्वी युपीएससीनं केलेला बदल जो एमपीएससीने लगेच एक्सेप्ट केला तो म्हणजे सीसॅट, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. आता पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला सीसॅट सारखा पेपर देखील आहे. अशी खूप सारी आव्हानं आहेत, एक एक करून बघूया. तत्पूर्वी सिव्हिल सर्व्हिसेस दिनाचं महत्व. हा दिवस सिव्हिल सर्व्हिसेस सेवकांच्या निस्वार्थ सेवा, प्रामाणिकपणा आणि प्रशासनातील भूमिकेला ओळख करून देतो. सामाजिक स्थैर्य, विकास, देशाच्या प्रगतीत त्यांचं योगदान यांची आठवण करून देतो. आता सिव्हिल सर्व्हिसेस आणि आपल्या सिव्हिल सर्वंट समोर असणारी आव्हानं. सर्वात पहिलं आव्हान ते म्हणजे राजकीय दबाव, प्रशासनिक प्रामाणिकपणा. राजकीय हस्तक्षेपामुळे निर्णयांवरती दबाव येतो. तुम्हाला माहिती असेल एक छोटासा किस्सा जो आपल्या महाराष्ट्रामध्ये जो युट्यूब व्हिडिओ आपल्या एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गाजला, तो म्हणजे एका पोलीस अधिकाऱ्यानं कोल्हापुरामध्ये एका कॅबिनेट मिनिस्टरला सांगितलं की साहेब आम्ही इथं नोकऱ्या करायला आलेलो आहोत, राजकारण करायला नाही, बाहेर जावा. बघा, राजकीय हस्तक्षेप हा प्रत्येक ठिकाणी आहे. मग त्याला न जुमानता आपण आपल्या पदावरती कसे काम करतो. धोरण अवलंबनामध्ये येणारे अडथळे. धोरण ठरवणं राजकीय पातळीवरती होतं, त्याची अंमलबजावणी सिव्हिल सर्व्हिसेसकडे असते. जमिनीवरचं वास्तव आणि धोरणातील हेतू यांमध्ये मोठा फरक असतो. मागेल त्याला शेततळ. बघा ना, ती योजना योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचली का? किंवा उत्तम उदाहरण ते म्हणजे परवा तो एक रील मध्ये एक व्हिडिओ आलेला होता की एक मुलगी चावी फिरवत आली होती. ती 4 व्हीलरची चावी होती, हातामध्ये आयफोन होता आणि लाडक्या बहिणीचा फॉर्म द्या असं म्हणत होती. विचार करा, धोरणं कुठे ठरतात आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन कुठे होतंय. या सर्वांमध्ये प्रशासकीय अधिकारी आहेत. नेक्स्ट, लाल फितीचा कारभार आणि जुनी कार्यपद्धती. निर्णय घ्यायला वेळ लागतो आणि ते खरंच आहे. म्हणजे एक फाईल फक्त पुढे सरकवली जातीये हे असं जेव्हा आपल्याला दिसतं, त्याच्यामध्ये त्या फाईलमध्ये कोणाचे काय काय हितसंबंध आहेत, ते जर हितसंबंध हे जुळवून आलेले असतील तर ती फाईल पटापटा पुढे सरकते. आणि जर त्याच्यामध्ये हितसंबंध नसतील तर ती फाईल धूळखात पडते. हे पण आपल्याला दिसतं. त्याला आपण लाल फितीचा कारभार म्हणतो. आणि जुनी कार्यपद्धती. बघा, आता ह्याच्यात एक मेजर प्रॉब्लेम हा आहे की आता जुनी कार्यपद्धती जरा थोडीशी काळाच्या ओघानं पाठीमागे जातीये बरं का.
आता कम्प्युटर्स आलेले आहेत, आता सॉफ्टवेअर आलेले आहेत, महाराष्ट्र शासनाकडे सुद्धा स्वतःचं नवीन सॉफ्टवेअर आहे. तर हे सर्व करत असताना आता आपण थोडे पुढे जातोय, पण काही विभाग असे आहेत अजूनही की जे अजूनही पाठीमागच्या गोष्टीच फॉलो करतात. उदाहरणार्थ मी परवा पोस्टामध्ये गेलेलो होतो, तर पोस्टामध्ये मला सुद्धा जाणवलं की तो माझं जे लेटर आलेलं होतं ते घेतल्यानंतर त्यांनी तरी पण मला जिथे ते पॅमटॉप किंवा लॅपटॉपचा वापर करून ते गोष्टींची एंट्री करू शकत होते, तिथे देखील ते त्या जुन्या रजिस्टरचा वापर करून लाईनीत लागा, रजिस्टर तुम्ही इथे गेला आहात तर रजिस्टर्स मध्ये एंट्री करा आणि मग जावा. अजूनही काही विभाग असे आहेत की ज्याच्यामध्ये कार्यपद्धती ही बदललेली नाहीये. नेक्स्ट, तंत्रज्ञानाचा स्वीकार. हा आत्ताच्या पिढीचा एक मेजर गोष्ट आहे की आपण तंत्रज्ञानाचा स्वीकार असा पटापट करतो, पण मग आपले जे सबऑर्डिनेट्स आहेत, जे 10-20 वर्ष आधी लागलेले आहेत, त्यांना तंत्रज्ञान स्वीकारणं तेवढंच इझी जात नाही मित्रांनो, ज्यांच्या हातात खरं इम्प्लिमेंटेशन आहे. नेक्स्ट, जनतेच्या अपेक्षा आणि पारदर्शकता. जनतेला सेवा या पटापट हव्या असतात, पण आपला प्रॉब्लेम तो आहे की मी तुम्हाला मगाशी सांगितलं मॅन टू पोलीस रेशो. इथे अधिकारी एक बसलेला आहे, त्याच्या हाताखाली 3 ते 4 लोक आहेत, मात्र प्रॉब्लेम्स हे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहेत. नेक्स्ट, ते म्हणजे सांस्कृतिक आणि प्रादेशिक विविधतेशी जुळवून घेणं. हा एक मेजर इश्यू आहे. भारतात भाषिक, धार्मिक आणि सामाजिक विविधता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच्याशी जुळवून घेणं, त्या पद्धतीनुसार गोष्टी करणं हे पण खूप जास्त महत्वाचं. संसाधनांची कमतरता, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की अपेक्षा खूप आहेत, पण मात्र संसाधनं आपल्याकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत का? तर नाही. कायदा आणि मानवाधिकार यामध्ये समतोल. कायद्याची अंमलबजावणी करताना मानव अधिकारांचं भान राखावं लागतं. प्रसंगी कठोर उपायांवरती देखील टीका होते. यात जर काही बेस्ट एक्झाम्पल घ्यायचे ठरले तर मागे काही घटकांवरती लाठीचार्ज झाला, तर तिथे असलेले जे पोलीस अधिकारी होते त्यांच्यावरती कार्यवाही झाली, पण त्या पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं त्यावेळेला ते होतं की तिथे आम्हाला लाठीचार्ज करावा लागला कारण आमच्यावरती दगड येत होते. मग त्यावेळेला आम्ही कसं काय शांत बसू शकतो? बेस्ट एक्झाम्पल आहे कायदा आणि मानवाधिकार यांच्यामधला समतोल. हे आव्हान आहे आपल्या समोरचं. मानसिक तणाव आणि वैयक्तिक आयुष्य. दोस्तांनो बघा, म्हणजे आपण गव्हर्नमेंट नोकरीमध्ये चाललेलो आहोत, पण त्याच वेळेला मानसिक तणाव हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तुम्ही विचार करा की बीडमध्ये आता जे वातावरण आहे त्या वातावरणामधले तिथले जिल्हाधिकारी आहेत, तिथले SP साहेब आहेत, तिथले DYSP आहेत, त्या भागामधले असणारे पोलीस आहेत, त्यांची मानसिक स्थिती आता कशी असेल? कोणत्याही वेळेला काही व्हावं लागतंय, त्यावेळेला मी तिथे हजर पाहिजे, त्यावेळेला वैयक्तिक आयुष्य हे कुठे असेल याचाही विचार करा. नेक्स्ट, भ्रष्टाचाराशी लढा. आपण खूप सारे भ्रष्टाचाराची प्रकरणं बघतो. या वेळेला हाच एक महत्वाचा आव्हान तुमच्या समोर आहे की तुम्ही योग्य काम करतात, पण तुमच्या हाताखालचा कसा आहे, तो तुमच्यापर्यंत ज्या गोष्टी आणून देतोय त्याचे तर काही हितसंबंध नाही ना. हे सर्व आत्ताच्या आपल्या ह्या सिव्हिल सर्वंट्सच्या समोरची महत्वाची आव्हानं आहेत असं मला वाटतं. मित्रांनो, या नागरी सेवा दिनी आम्ही आपल्या फिजिक्सवाला वरती असणाऱ्या सर्व बॅचेस वरती मोठे डिस्काउंट घेऊन आलेलो, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रिपरेशन मध्ये फायदा होईल. फिजिक्सवाला म्हणजे सर्वात कमी प्राइस आणि सर्वात बेस्ट क्वालिटी या दोन्ही गोष्टींचा संगम आहे. त्यामुळे मग जर आता तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करू इच्छित असाल तर पूर्व परीक्षेसाठी आपली एक वेगळी बॅच आहे. तुम्ही जर कंबाईनचा अभ्यास करू इच्छित असाल तर त्यासाठी आपली एक वेगळी बॅच आहे. उदाहरणार्थ कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी जर तुम्ही 2025 ची कंबाईन पूर्व परीक्षा देणार असाल तर आपली सामर्थ्य नावाची बॅच येते. 2026 साठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर आपली सक्षम नावाची बॅच येते. तुम्हाला जर याच वर्षीसाठी प्रिपरेशन करायचं असेल तर आपली आक्रोश बॅच आहे प्रिलिम साठीची. सो या सगळ्या बॅचेस लाईनअप आहेत आणि त्यांच्यावरती आपण जवळपास 80% डिस्काउंट देतो. तर जर तुम्हाला हा डिस्काउंट मिळवायचा असेल तर आज आपण ही ऑफर सुरू ठेवलेली आहे. तुम्ही सगळेजण या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. तुम्हाला सर्वांना परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.